बघा, बुद्धिमत्ता रिझनिंग. बुद्धिमत्ता रिझनिंग काय म्हटलेलं आहे. पहिला प्रश्न आहे, एका वर्तुळाभोवती घरे आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा लीलाजवळ राहते. अंजली सीमाजवळ राहत नाही. सरिता मनीषासमोर राहते. तर कोमल जवळ कोण राहते. पहिला क्वेश्चन आहे, समोरासमोर एक वर्तुळ म्हटलेलं आहे. आणि वर्तुळ आता पहिले काय म्हटलं, एका वर्तुळात कोमल आणि सीमा समोरासमोर आहे. कोमल ही सीमा समोरासमोर आहे. परस्परांसमोर कोमलच्या समोर सीमा, सीमासमोर कोमल. त्याच्यानंतर मनीषा लीलाजवळ राहते. अंजली सीमाजवळ राहते. सरिता मनीषा समोर राहते. मनीषा सरिता, बरोबर आहे. सरिता मनीषा समोर राहते. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, मनीषा लीलाजवळ राहते. मनीषा लीलाजवळ राहते आणि अंजली सीमाजवळ राहते. मनीषा लीलाजवळ राहते, लीलाजवळ, परंतु अंजली सीमाजवळ राहत नाही. म्हणजे अंजली इथं राहते. बघा, झाले आपले 6. मग काय म्हटलेलं आहे, तर कोमल जवळ कोण राहते. मग ही कोमल आहे. कोमल जवळ कोण राहत आहे, इकडं अंजली, इकडं मनीषा. मग बघा आहे मनीषा व अंजली, पर्याय क्रमांक 3. आपल्याला क्वेश्चन कसा दिलेला आहे तो लक्षात घ्यायचा, त्या पद्धतीने सोडवायचं. त्याच्यानंतर बघा, गुणाकारास बेरीज, बेरजेस वजाबाकी, वजाबाकीस भागाकार व भागाकारास गुणाकार म्हटले तर या भाषेत 5 वजा 2 हे उदाहरण कसे सोडवलं. आता इथं लक्षात द्या, गुणाकारास बेरीज म्हटलं म्हणजे गुणाकार असेल तर त्याला बेरीज म्हटलं, बेरीज असेल तर त्याला वजाबाकी म्हटलं, वजाबाकी असेल तर त्याला भागाकार म्हटलं, भागाकार असेल तर गुणाकार म्हटलं. मग इथं 5 वजा 2, तर मग वजाबाकीस काय म्हटलेलं आहे, भागाकार. म्हणून त्याचं उत्तर काय आहे, भागाकाराने. लक्षात असू द्या, महत्वाचे क्वेश्चन आहे सर्व. एका सांकेतिक भाषेत अधिक, वजा, गुणेला, भागाकार ही चिन्हे अनुक्रमे भागेला, गुणेला, वजा, अधिक या अर्थाने वापरतात. तर त्या भाषेत 8 गुणेला 2 भागेला 4 अधिक 2 बरोबर काय. म्हणजे अधिकच्या ऐवजी भागेला, वजाच्या ऐवजी गुणेला, गुणाकाराच्या ऐवजी वजा, भागाकाराच्या ऐवजी अधिक. आता आपल्याला एक्झाम्पल दिलं, काय दिलं, 8 गुणेला 2, 8 गुणेला 2 भागेला 4 अधिक 2. मग आता काय करायचं, पहिले चिन्ह. गुणाकाराच्या चिन्हाला काय म्हटलेलं आहे, वजा. गुणाकाराच्या चिन्हाला वजा म्हटलेलं आहे, म्हणजे 8 वजा 2. त्याच्यानंतर भागाकाराच्या चिन्हाला काय म्हटलेलं आहे, अधिक, अधिक 4. त्यानंतर अधिकच्या चिन्हाला काय म्हटलेलं आहे, भागाकार, भागेला 2. काय सोडवायचं. आता लक्षात असू द्या, इथे एक पदावली आहे, वर्डमास. त्याच्यानंतर सर्वात आधी काय करत असतो, भागाकार. कंचे भागुबे व कंचे भागुबे व क म्हणजे कौंचे म्हणजे गुणेला, म्हणजे भागाकार म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. कौंस वगैरे नाही आहे, भागाकार आहे म्हणून सर्वात आधी भागाकार. 2 ने 4 ला भाग जाते, 2 दुनी 4, बरोबर. मग आता इथं नंतर काय करायचं, गुणाकार तर नाही आहे, बेरीज आहे. बेरीज, आता बेरजेचं याचं चिन्ह अधिक आहे, याचं चिन्ह अधिक आहे, या दोघांची बेरीज किंवा जवळजवळ तुम्ही 8 अधिक 2 वजा 2 बरोबर काय. 8 आणि 2 10 वजा 2 नंतर वजाबाकी, 10 मधून 2 गेले किती राहिले, 8. अशा पद्धतीनं याचं सोल्युशन, याचं उत्तर आहे 8. 4 नंबरचा पर्याय. नंतर बघा काय म्हटलं, खालील आकृतीत
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल खाली म्हणजे बघा या इथं आकृती क्वेश्चन नंबर 4ची प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येईल. तर बघा आता इथं काय आपलं काय लक्षात येते साध्या याच्यावरून घ्या बघा 2चा वर्ग 4 4चा वर्ग किती केला तर 16 म्हणजे 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16. तसंच इकडे बघू 3चा वर्ग 3चा स्क्वेअर 3 3 3 इंटू 3 म्हणजे 9. 9चा परत जर स्क्वेअर वर्ग केला 9 इंटू 9 81 म्हणजे असंच हे आहे का बघू. 7चा स्क्वेअर 7 गुणिले 7 बरोबर 49. 49चा वर्ग 49 इंटू 49. आता हे आहे का बरोबर चेक करून घेऊ. 81 1 8 9 36 36 आणि 8 44 36 6 8 3 4 16 3 19 बेरीज केली 0 4 बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे. मग आता इथं काय दिलं डायरेक्ट शेवटचं ऑप्शन आहे 625. मग आता कसं करणार आहे याच्या थोडं उलट आहे. मग आता 625 कशाचा वर्ग येते 25चा किंवा 625 कशाचं वर्गमूळ येते तर 25चं. पहिले मिळाले 25 कशाचा वर्ग येते 5चा किंवा 25 वर्गमूळ कशाचं येते 5चं म्हणजे काय इथे 5. बघा करून घेऊ 5चा वर्ग जर केला 5 5 25 25चा वर्ग केला 25 गुणिले 25 तर किती येते 625. याचं उत्तर आहे ते नंबर हे बघा 2 नंबरचा ऑप्शन 5. त्यानंतर बघा एका सांकेतिक भाषेत LOV हा शब्द JMPC असा लिहितात. तर त्या सांकेतिक लिपीत MUCH हा शब्द कसा लिहावा. तर बघा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWX वाटलं तर आपण समोर YZ लिहून टाकू. बघा आता सर्वात आधी LOV मिस्टेक कुठं आहे बघा हा LOV आणि E त्याच्यानंतर कसा लिहितात म्हणते JMTC जे कुठं आहे हा J हा M हा T हा C. आता इथं L ला J बरोबर आहे LOVE L ला G O ला M V ला T आणि E ला C. L ला J म्हणजे मागं आलं 2. O ला M हे सुद्धा मागं आलं 2. V ला T हे सुद्धा मायनस म्हणजे 2 मागं आलं. E ला C म्हणजे कितीचा फरक आहे -2चा वजा 2चा. मग तसा MUCH हा MUCH आता आपल्याला माहिती आहे MUCH MUCH 2 2 न घ्या M 2 न गेला कुठे येईल बरोबर इथे येईल की U 2 न गेला कुठे येईल म्हणजे S. त्याच्यानंतर C 2 न गेला तर इथे येईल A आणि H 2 न मागे गेला तर इथे येईल F म्हणजे KSAF. KSAF बघा हे वेगवेगळे राहतात क्वेश्चन ना कधी कशी आता घेऊ आपण ते तसं माझ्या मागची व्हिडिओ आहे ना याच्यावरती
परत घेणार आहे कारण मागच्या याच्यामध्ये आवाज पाहिजे तसा व्यवस्थित नाही आहे. परत घेऊ काही. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन. एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. म्हणजे जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा. लक्ष द्या. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. एकूण किती विद्यार्थी आहे? 400. तर एकूण किती रांगा होतील? म्हणजे जेवढे विद्यार्थी तेवढ्या रांगा. अशा पद्धतीनं बघा आता आपण याचं सोल्युशन सोडवू. 6 नंबरचं क्वेश्चन नंबर 6. एकूण विद्यार्थी 400. एकूण विद्यार्थी 400. टोटल स्टुडंट आहे आपल्याकडे 400. त्यानंतर एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसले. एका रांगेत जितके विद्यार्थी तेवढ्या रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. तर एकूण किती रांगा होतील माहिती नाही. समजा एकूण रांगा x. एकूण रांगा काय घेऊ? x. आणि एका रांगेतील स्टुडंट म्हणजे विद्यार्थी हे सुद्धा काय घेऊ? x. एकूण रांगा काय घेतल्या? x. म्हणजे रांगा x आहे आपल्या. किती आहे माहिती नाही. एका रांगेत विद्यार्थी आहे ते माहिती नाही म्हणजे x. मग एकूण विद्यार्थी बरोबर काय होईल? एकूण रांगा गुणेला एका रांगेतील विद्यार्थी. एका रांगेतील विद्यार्थी. एकूण रांगा x गुणेला हे विद्यार्थी x बरोबर 400. मग आपल्याला माहिती आहे x गुणेला x 1 चा वर्ग. जसं 2 गुणेला 2 2 चा वर्ग. 4 गुणेला 4 4 चा वर्ग. 10 गुणेला 10 10 चा वर्ग. कारण हे आपल्याला लिहिता येते 4, इथे लिहिता येते 16, इथे लिहिता येते 100. परंतु x गुणेला x त्याची किंमत येईल का? म्हणजे 1 चा वर्ग. मग वर्ग काढला, इकडची संख्या वर्गमूळामध्ये टाकली आणि वर्गमूळ 400चं किती? 20. म्हणजे x बरोबर किती? 20. म्हणजे एकूण रांगा 20. एकूण रांगा किती? 20. आणि एका रांगेतील विद्यार्थी किती आहे? 20. बघा दोघांचा जर गुणाकार केला 20 गुणेला 20 20 0 0 20 20 40 म्हणजे 400. गणित बरोबर आहे. आन्सर 20. ठीक आहे. त्यानंतर रिपीटेड क्वेश्चन आहे सर्व ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. पण सध्या पोलीस भरतीसाठी विषय चालू आहे. त्याच्यामुळं पोलीस भरतीवाल्यांनी तर आवर्जून बघा. तसंच अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामवाल्यांनी सुद्धा बघा. त्यानंतर बघा एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत. R हा Pच्या डावीकडे पण Pच्या उजवीकडे आणि Q हा Hच्या डावीकडे पण Pच्या उजवीकडे बसला आहे. तर सर्वात मध्यभागी कोण आहे? एका गटातील 5 सदस्य. बरं ठीक आहे. 5 सदस्य 1 2 3 4 5 झाले 5 सदस्य. काय म्हटलेलं आहे? R हा Pच्या डावीकडे पण Tच्या उजवीकडे. R हा Pच्या डावीकडे परंतु Tच्या उजवीकडे. बघा Tच्या उजवीकडे Pच्या डावीकडे. त्याला हा मुद्दा क्लिअर. आणि Q हा Hच्या डावीकडे. Q हा Hच्या डावीकडे पण Pच्या उजवीकडे. काय म्हटलेलं आहे? Q हा Hच्या डावीकडे परंतु Pच्या उजवीकडे. झालं क्लिअर. मग आता काय म्हटलेलं आहे? पण Pच्या उजवीकडे बसला आहे.
तर सर्वात मध्यभागी कोण असेल? मग आता हे 2 जण गेले, हे 2 जण गेले, सर्वात मध्यभागी कोण बसलेलं आहे? सर्वात मध्यभागी ई आहे. नेक्स्ट नंबर, 52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. बघा, 52 विद्यार्थी संख्या आहे, त्याच्यामधले 15 अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली. अनुत्तीर्ण बाजूला काढले, त्याच्यामध्ये जे 5 झाले, जे उत्तीर्ण झाले, त्यांची गुणनिहाय म्हणजे जसे जसे गुण पडले तशी एक यादी तयार केली. या यादीत रमेशचा उच्च स्थानाकडून 22वा क्रमांक आहे. सुरुवातपासून पकडला तर 22वा क्रमांक आहे, तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे ते आपल्याला काढायचं आहे. आठव्याचं बघा, 52 विद्यार्थी आहे टोटल, त्याच्यामध्ये सरळ नापास किती झाले? 15. हे नापास आहे, काढले नापास झालेले 52 मधून 15, 12तून 5 गेले 6, 37 बघा, 52 15 काढण्याला 4, 12तून 5 गेले 6, 37. म्हणजे एकूण आता किती विद्यार्थी आले आपल्याकडे? एकूण 5 विद्यार्थी, 5 झालेले 37 आहे. या 37 पैकी रमेशचा कितवा क्रमांक आहे? उच्च स्थानाकडून 22वा, म्हणजे 37 वजा 22, 7 5, म्हणजे एकूण किती जण आले? 15, बरोबर आहे. तर त्याचा शेवटून 15, म्हणजे त्याचा समजा 15वा, 15 अधिक 1, म्हणजे त्याचा क्रमांक किती आहे? 16वा क्रमांक आहे रमेशचा. 16 आहे का? हे नंबर 16. किंवा बघा, आता हे कसं आलं सांगतो मी. समजा 37 आहे सर्व, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 समजून सांगतो. 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37. सर याचा कारण 5 झालेले 37 विद्यार्थी आहे, याचा 22वा आहे, रमेशचा 22वा. मला शेवटून विचारला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1पर्यंत काय झाले? 15 अधिक 1, म्हणजेच किती येऊन राहिला? रमेशचा 16. मग कधी लक्षात ठेवायचं सोडवताना त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. नेक्स्ट नंबर, 9 नंबरचं काय म्हटलेलं आहे? एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहे? आता सरळ काय सांगितलं, ही एक रांग आहे, बरोबर आहे. मधल्या मुलाचा क्रमांक 17वा आहे, मधला मुलगा 17वा आहे, म्हणजे एक रांग आहे. त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? आपल्याला माहिती आहे 17वा आहे, म्हणजे इकडे 16 असतील, इकडे 16 असतील. 16 आणि 16 किती झाले? 32. आणि हा मधला 1, म्हणजे अशी किती झाले? 33. टोटल विद्यार्थी किती असतील मग याच्यामध्ये? 33. कारण क्वेश्चनच तसा आहे, एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा आहे, त्या रांगेत एकूण किती मुले आहे? मधला 17वा आहे, तर त्याच्या आधी 16 नंतर 16. 16 आणि 16 32 आणि 33, किंवा 16 32 अधिक 1 मानला झाले 33. असं सोडा तुम्हाला जसं योग्य होते त्या पद्धतीने सोडा. त्यानंतर लास्ट नंबर क्वेश्चन रेडिंगचा 10 नंबरचा. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसली. सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये आहे. सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे? 1 2 3 4 5 6 7 7 जण. तर सर्वात यातला महत्त्वाचा पॉईंट काय म्हणते? अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे. टोकाला आहे म्हणजे शेवटी आहे. हा झाला अनिल,
हा झाला सुरेश सर. हा क्ल्यू भेटला. त्यानंतर काय म्हटलेलं आहे सुरुवातीला बघा, अनिल, संजय, सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे. सुनील जो आहे दीपक व अनिलच्या मध्ये आहे. दीपक सुनील म्हटलेलं, सुनील दीपक व अनिलच्या मध्ये. हा दीपक हा अनिलच्या मध्ये सुनील. विषय क्लोज. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये. महेश हा प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये आहे. म्हणजे इथं प्रशांत आहे, इथं महेश आहे, सुरेशच्या आणि प्रशांतच्या मध्ये आहे. आणि राहिलेला कोण आहे आपला संजय. हा संजय इथं असणार आहे. मग आता काय विचारलं आपल्याला, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे. मग दीपक कोणाच्या मध्ये आहे बघा, दीपक कोणाच्या सेंटरला आहे, सुनील आणि संजय. क्वेश्चन नंबर 1 नंबरचा ऑप्शन सुनील व संजय. अशा पद्धतीनं असे क्वेश्चन आपण घेतच राहू. परत व्हिडिओ टाकणार आहे दुसरा मॅथ्सचा.